सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. अविनाश हे नाम कल्याण जाचे, करी सर्व कल्याण सर्वांसी साचे. समर्थे दिने उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधक हो नमस्कार. शिवथरगड नगर वाचक दासबोध समूहावरच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना माझा मनापासून नमस्कार. दासबोध हा अभ्यास म्हणून जे आपण सगळे करत आहात त्याच्यासाठी विशेष वंदन करतो. आणि दासबोध फक्त अभ्यास नसून आपल्या जीवनात उतरवायचा जे प्रयत्न करत आहेत त्यांना माझा साष्टांग नमस्कार. की आपण मागच्या भागापासून की आपण दिनकर स्वामींच्या वरती त्यांचे जे मनाचे श्लोक आहेत त्याच्यावरती आपण चिंतन करायला सुरुवात केलेली आहे. आपला हा आजचा दुसरा भाग. मागच्या भागामध्ये आपण की दिनकर स्वामींचं थोडंसं चरित्र बघितलं. समर्थांनी जसे मनाचे श्लोक लिहिले त्याच पद्धतीने दिनकर स्वामींनी पण 100 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. आणि त्या मनाच्या श्लोकांचंच चिंतन करण्यासाठी आपण ही नवीन मालिका सुरू केली. आपण मागच्या भागात बघितलं ते स्वामी कोण होते. दिनकर स्वामी, त्यांचा मठ कुठे, त्यांची परंपरा काय. आता जे मागच्या भागात होते, मागचा भाग ज्यांनी ऐकला असेल त्यांना हे माहितीच आहे. पण जे नव्याने आता या भागात आलेत किंवा मागचा भाग काही कारणाने राहिला असेल त्यांच्यासाठी थोडंसं आपण उजळणी करूयात. की दिनकर स्वामी हे समर्थांचे अनुग्रहित शिष्य होते. अत्यंत विलक्षण आणि समर्थान इतकेच तेजस्वी, समर्थान इतकंच अलौकिक असं चरित्र, दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आणि प्रचंड अशी साधना करून अल्पावधीतच त्यांनी समर्थांचा अनुग्रह प्राप्त करून घेतला. खूप रोचक अशी कथा आहे. मागच्या भागामध्ये आपण ती कथा विस्तृतपणे बघितली, पण तरी आजच्या भागातल्या साधकांनाही ती पुन्हा विशेषत्वाने सांगायला मला आवडेल. की अत्यंत परमारिक दृष्ट्या उत्तम असलेले, साधनेतच मन त्यांचं रमलेले, संसार असलेले, पण तरी आमचे दिनकर स्वामी हे घरदार सोडून आपल्या भिंगार जवळच्या वृद्धेश्वरच्या इथे तपस्साधनेला आले. 1 वर्ष बरोबर तपस्साधना झाली. आणि 1 वर्षानंतर की एका वैराग्याने त्यांना रात्री स्वप्नात येऊन त्यांना अनुग्रह दिला. आणि जेव्हापासून तो अनुग्रह झाला ना तेव्हा ती चित्ताला एकदम ओढच लागली की हाच माझा गुरु असला पाहिजे, हाच माझा सद्गुरू असला पाहिजे. आणि तेव्हापासून त्यांनी जो ध्यास घेतला, तेव्हापासून त्यांनी जी आर्त भक्ती जी चालू केली ना ती भक्ती 1 वर्षाने फळाला आली. आणि 1 वर्षांनी समर्थ आपल्या शिष्यगणांसह वृद्धेश्वरी येऊन ठेपले. आणि समर्थांना बघता बघता दिनकर स्वामींना अगदी तीच मूर्ती जी 1 वर्षापूर्वी स्वप्नात बघितली होती ती त्यांना आठवली. आणि त्यांच्या लक्षात आलं आता हेच माझे गुरुपा आहे. आणि त्यांनी समर्थांच्या चरणांना अक्षरशः अश्रूंनी अंघोळ स्नान घातलं त्यांनी. आणि आता सांगितलं आता मी सोडणार नाही. त्राही त्राही गुरुराया, लवकरात लवकर मला तुम्ही यातनं सोडवा आणि मला दीक्षा द्या. आणि त्यावेळेला त्यांची ती आर्त भक्ती बघून, त्यांची निष्ठा बघून, साधना बघून समर्थांनी त्यांना काय केलं, समर्थांनी अनुग्रह दिलेला आहे. 1 वर्षापूर्वी जो वैराग्याच्या वेशामध्ये जो त्यांना अनुग्रह दिलेला होता तो दिनकर स्वामींना प्रत्यक्ष रामरायाने अनुग्रह दिलेला होता.
आणि रामरायाने अनुग्रह दिल्यानंतर 1 वर्षानंतर समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष अनुग्रहित केलं आणि समर्थांनी त्यांना त्याच्यापासून जवळच असलेलं एक गाव आहे तिसगाव, हे जे गाव आहे इथे येऊन त्यांना तिथे मारुतीची स्थापना करण्यात आली आणि समर्थांनी त्यांना मठस्थापना करून दिली. हे दोघही जण, समर्थ आणि दिनकर स्वामी, हे दोघं जण नंतर त्या इथे जवळ असलेल्या मढी हे जे ठिकाण आहे, जिथे कानिफनाथांची समाधी आहे, त्या दर्शनाला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथेच जवळ असलेल्या तिसगाव गावी मारुतीची स्थापना केली आणि तिसगाव मठाची स्थापना केलेली आहे. आणि आजही त्या भागाला हनुमान टाकळी या नावानेच ओळखलं जातं. आणि नंतर मग या स्वामींनी समर्थ संप्रदायाची प्रचंड अशी सेवा केली. अनेक उत्तमोत्तम त्यांनी अभंग लिहिले, उत्तमोत्तम काय त्यांनी कविता लिहिल्या, साहित्य निर्मिती केली आणि त्यांचा सगळ्यात जो त्यांचा प्रसिद्ध असा ग्रंथ आहे तो म्हणजे स्वानुभव दिनकर, की आपण मागच्या भागात बघितलेलं होतं की स्वानुभव दिनकर हा ग्रंथामुळे खरं तर दिनकर स्वामी प्रकाशात आले आणि त्यांनी आपल्यावरती हा ग्रंथ लिहून प्रचंड असे उपकार केलेले आहेत. कारण हा ग्रंथ नसता तर आपल्याला त्यांची महत्ता कळलीच नसती. आणि आज आपण जे बघत आहोत ते म्हणजे त्यांनी लिहिलेले मनाचे श्लोक, अत्यंत गेयपूर्ण, अत्यंत सुंदर, रसपूर्ण आणि पूर्णतः आध्यात्मिक असे जे श्लोक आहेत त्याचं आपण आता या सगळ्याच्या नंतरच्या प्रत्येक भागामध्ये चिंतन करणार आहोत. थोडंसं स्वानुभव दिनकर बद्दल बोलूया. स्वानुभव दिनकर हा ग्रंथ वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी त्या मठामध्ये, तिसगाव मठ होता त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. शके 1616, म्हणजे समर्थांच्या निर्याणानंतर 12 वर्षांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण झालेला आहे. काय आहे या ग्रंथामध्ये? या ग्रंथामध्ये वैराग्य, संत संगती, रामनाम, भक्ती आहे, सत्कर्म आहे, उपासना आहे, हठयोग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोक्ष लक्षण सांगितलेलं आहे. आपण समर्थांचं अनेक साहित्य बघितलेलं असेल, अनेक मनाचे श्लोक आपण त्यांचे वाचले असतील. समर्थांचं साहित्य म्हणजे सागरच आहे. पण स्वानुभव दिनकरांचं वैशिष्ट्य असं की समर्थांनी त्यांना हठयोगाची दीक्षा दिलेली होती आणि त्या हठयोगाच्या दीक्षेमुळे मोक्ष कसा प्राप्त होतो याचं सुंदर वर्णन या संपूर्ण स्वानुभव दिनकरमध्ये की आपल्याला दिनकर स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे. आता जसं माणसाचं नशीब असतं, जसं एखाद्या मंदिराचं काही भाग्य असतं, तसं मला वाटतं ना काही ग्रंथांचंही भाग्य असावं बरं. कारण हा ग्रंथ लिहून झाला, तो देखील रामनवमीला ग्रंथ झालेला आहे आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष हा ग्रंथ धूळ खात पडलेला होता. अनेक ह्याच्या घरी त्याच्या घरी कारण त्याच्यानंतर मठाची उदासीनता आली, त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, परचक्र आलं, भरपूर त्याच्यामुळे गोष्टी घडल्या. पण त्याच्यामुळे त्या मठाची इतकी त्या स्वानुभव दिनकर या ग्रंथाची इतकी हेळसांड झाली आणि असं करत शेवटी तो शंकर देवांच्या हाती पडला आणि शंकर देवांनी त्याला नंतर खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित केलेला आहे. ग्रंथ इतका सुंदर आहे. या ग्रंथाबद्दल म्हणलं जातं, अहो रामदास कृपा तेची पौर्णिमा पूर्ण, तेथे स्वानुभव चंद्राचे पूर्णपण, दिनकर सुखाब्दी मर्यादा सांडून अमर्याद उचंबळला. नावच इतकं सुंदर आहे ग्रंथाचं, स्वानुभव दिनकर. अनुभव सांगितलेला आहे. कुठलीही गोष्ट इथे अनुभवाशिवाय नाही. समर्थ म्हणतात ना, प्रत्यय पाहावा, प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय इथे घेऊन घेतलेला आहे आणि इथे तर मोक्षाचा अनुभव सांगितलेला आहे. पण एक आहे ना, ग्रंथ लिहिताना काय काळजी घ्यावी किंवा दिनकर स्वामींनी हा ग्रंथ लिहिताना काय काळजी घेतली तेही आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे. ते म्हणतात, त्यांच्याच ओव्यांमध्ये आपण ते वाचूयात. आधी पूर्णत्वे असावी श्री गुरुकृपा, जिये करिता स्वानुभव सोपा, त्यावरी वेदशास्त्र पुराणाची या स्वरूपा, साकल्य जाणीतले असावे. एवढा आध्यात्मिक ग्रंथ लिहायचा ना तर त्याला पूर्णपणे गुरुकृपा पाहिजे. त्या गुरुकृपेशिवाय हा ग्रंथ निर्मिती होत नाही. साहित्य अनेक निर्माण होईल पण युगानुयुगे चालणार आहे. अनेक साधकांना प्रेरणा देणारे असे जे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा भागवत आहे, हे खऱ्या अर्थाने गुरुकृपेने प्रेरित असे ग्रंथ आहेत. त्यावरी पूर्वग्रंथ वक्ते महाराज, त्यांची कृपेची असावी ओज, सत्कर्म उपासना ज्ञान बीज, विचारावे तत्वता.
सोपं काम नाही बरं. सत्कर्म, उपासना आणि ज्ञानवी या तिन्हीचा संगम पाहिजे. सत्कर्म पाहिजे आणि उपासना पाहिजे. समर्थांनी पण आपल्याला सांगितलं ना, साधकांची सूचना उपासना उपासना. उपासनेशिवाय पर्यायच नाही. कारण जोपर्यंत उपासना नाही तोपर्यंत ती अभिप्रेत असणारी जी गुरुकृपा आहे ना ती प्राप्त होत नाही. अजून काय काय पाहिजे लक्षणं इतका सुंदर ग्रंथ व्हायला? तर ही सगळी लक्षणं का वाचायची? आपण अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांचं वाचन करतो, पण ग्रंथांचे काही ठोकताळे असतात ना, की ग्रंथ कुठला वाचावा, कुठला हातात घ्यावा आणि कुणाचा हातात घ्यावा, ह्याचे हे निकषच आहेत. आणि हे निकष आपल्याला इतक्या बारकाईने कळले ना की मग फसगत होत नाही. वाचन अखंड करावं, भरपूर करावं, पण कुणाचं करावं, कुठल्या ग्रंथांचं करावं, ह्याचा निकष आपल्याला दिनकर स्वामी सांगत आहेत. काय पाहिजे अजून आपल्याला लक्षण बरं? वैराग्य असावे विवेकयुक्त, सगुण निर्गुण साक्षात्कार व्यक्त, भाषा ज्ञान संस्कृत प्राकृत परिच्छिन्न असावे. वैराग्य हवं. अध्यात्मक मार्गात एखादी गोष्ट सांगायची ना तर वैराग्य आतमध्ये बाणवायला हवं. वैराग्य पाहिजे आणि ते कसं पाहिजे? तर विवेकयुक्त वैराग्य पाहिजे. वैराग्य नसेल तर विवेक नसेल तर त्या वैराग्याला काही अर्थ नाही. कारण मग ते वैराग्य कसं होईल? हेकांडपिसं वैराग्य होईल. वैराग्य म्हणजे काय करायचंय? तर त्याचा त्याग नाही करायचा आहे, तर त्यातली आसक्ती कमी करायची आहे. विषयांची आसक्ती कमी करून तेव्हाच वैराग्य अंगी बाणवता येतं. आणि मग जे काही आपल्या तोंडून निघतं, जे काही प्रतिभेतनं निघतं, ते ब्रह्माचेच उद्गार आहेत, ते त्या परब्रह्माच आहेत, ती समर्थ कृपेची वचनेच आहेत. त्याच्यामुळे वैराग्य कसं असावं? तर विवेकयुक्त वैराग्य असावं आणि सगुण निर्गुण साक्षात्कार व्यक्त. सगुणाचा आणि निर्गुणाचा साक्षात्कार पण झाला पाहिजे बरं. सगुणाचा म्हणजे साक्षात्कारी पुरुष असेल ना त्याच्याकडून जसा अलौकिक आणि दिव्य ग्रंथ लिहिला जातो. भाषा ज्ञान संस्कृत प्राकृत परिच्छिन्न असावे. संस्कृताचा तितकाच अभ्यास हवा, पण संस्कृताचा अभ्यास हवा म्हणून प्राकृताला कमी लेखून चालत नाही. प्राकृत हे तितकंच आहे. भाषा हे भावना आपल्याकडे पोचवायचं माध्यम म्हणून आहे, पण म्हणून संस्कृत आणि प्राकृत या दोन्हीचे परिच्छिन्न असा अभ्यास असावा. इतोके असून या परिपूर्ण ते त्यासी सहाय्य असावे प्राक्तन. शेवटी वेळ आल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे दिनकर स्वामींनी देखील 1 वर्ष इतकी प्रचंड तपस्या केली, इतकी साधना केली, पण ते 1 वर्ष त्यांची त्या अवस्थेतच गेली. ते जे त्रास आहे, ती जी वेदना आहे, त्याच्यातनं त्यांना जायला लागलं आणि मगच त्यांना गुरुने त्यांच्यावरती अनुग्रह दिलेला आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीला वेळ यावं लागतं. आपल्याला प्राक्तन पण आपलं सहाय्यकारी असावं लागतं. जसं आपला जन्म याच ठिकाणी, याच देही, याच भारतात, याच आईवडिलांच्या पोटी व्हावा, ह्याला पण एक प्राक्तन आहे. काहीतरी सुकृत आहे, पूर्व सुकृत आहे. तसं ग्रंथ पण कुठे निर्माण व्हावा, कोणाच्या हातून निर्माण व्हावा, कसा निर्माण व्हावा, ह्याला पण एक प्राक्तन असावं लागतं. म्हणून स्वामी म्हणतात इतोके असून या परिपूर्ण सहाय्य असावे प्राक्तन. याही वरी भगवत भजन केलेची करावे उत्तरोत्तर. ही सगळी जी लक्षणं सांगतायत ना ती दिनकर स्वामी स्वतःच्या स्वानुभव दिनकर ग्रंथाबद्दल म्हणतात बरं. इतका अलौकिक ग्रंथ आहे, त्याला कशाचं साहाय्य झालं? तर या सगळ्याचं साहित्य झालं, या सगळ्याचं साहाय्य झालं. म्हणून हा ग्रंथ इतका सुंदर आणि अलौकिक असा बनलेला आहे. याही वरी भगवत भजन केलेची करावे उत्तरोत्तर. ग्रंथ पूर्ण झालेला आहे, त्याच्यातनं जे सांगायचं आहे ते सांगूनही झालेलं आहे. म्हणून भगवत भजन सोडू नये, भगवत भजनाची कास सोडू नये, कारण भगवत भजनाची कासच तुम्हाला त्या पहिल्या पाराला नेणार आहे. इतुके ही पदार्थ अनुकूल स्वानुभव दिनकरी परिपूर्ण सकळ, त्यासी आश्रय अनाश्रय केवळ श्री गुरु कृपा यथार्थ. एवढ्या गोष्टी अनुकूल होते म्हणाले. इतक्या गोष्टींचं सहाय्य लाभलं म्हणून हा ग्रंथ परिपूर्ण झाला. केवढी मोठी मनाचा मोठेपणा की इतका अलौकिक ग्रंथ लिहिला, पण त्यात इतका देखील त्यांनी लवलेश आपल्या अहंकाराचा ठेवला नाही. इतका देखील लवलेश मी केला असं म्हणाले नाहीत. म्हणाले हे माझ्याकडनं गुरुने करून घेतलं. श्री गुरु कृपा यथार्थ.
माझ्याकडून गुरुने असा अमौलिक असा हा ग्रंथ आहे तो करून घेतला, आणि आता त्याचा आश्रय मिळो, त्याचा अनाश्रय मिळो, हे सगळंच्या सगळं त्या गुरुला समर्पित आहे. तर असे स्वानुभव दिनकर हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची महती सांगताना असं सांगितलेलं आहे की नाथ संप्रदायातले जे हठयोग जे प्रदीपिका नावाचा जो त्यांचा लघुग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं जे आहे त्याच्याशीच संबंध या ग्रंथात येतो. कारण इथे देखील स्वानुभव दिनकर मध्ये समर्थांनी हठयोग शिकवलेला असे फार कमी शिष्य आहेत ज्यांना समर्थांनी हठयोगाची दीक्षा दिली. यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, समाधी, ही जी अष्टांग साधना आहेत, ती अष्टांग साधनाची दीक्षा ती फक्त दिनकर स्वामींना दिलेली होती. म्हणून या ग्रंथामध्ये बाकी कुठेही मिळणार नाही, पण अशी हठयोगाची आपल्याला दीक्षा मिळते. आणि या हठयोगामध्ये आपल्याला काय काय आहे, सद्गुरु कृपेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, ज्ञान सांगितलेलं आहे, विज्ञान सांगितलेलं आहे, देह चतुष्टय सांगितलेलं आहे, माया ब्रह्माचं विवरण आहे. अत्यंत सुंदर सुंदर असा एक ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ लिहून वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी केला. 12 वर्षानंतर हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण आज त्यांचं बघणार आहोत ते म्हणजे त्यांच्या मनाचे श्लोक. आपण आतापर्यंत त्यांचं आपण फक्त चरित्रच बघत होतो, कुठल्या त्यांची महतीच बघत होतो. आज मात्र आपण त्यांच्या मनाच्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. समर्थांनी पण मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. समर्थांचे मनाचे श्लोक आपल्याला सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहेत, पण इथे मात्र आपल्याला जे समर्थ यांचे जे श्लोक आहेत ते भक्ती, ज्ञान, वैराग्य पूर्ण असे जे श्लोक आहेत ते अत्यंत मोजके पण थोड्याच ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं असं ज्ञान सांगणारे आहेत. आता हे जे श्लोक आहेत हे सगळेच्या सगळे श्लोक आहेत ते आपण थोडेसे टप्प्याटप्प्याने वाचणार आहोत. आपण टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास करणार आहोत. आता समर्थांनी काय किंवा दिनकर स्वामींनी काय पहिले मनालाच का बरं उपदेश केला असेल, का बरं मनाचं सांगितलं असेल? कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत जर आपल्याला त्रास कोण देत असेल ना सगळ्यात जास्त, तर हे मन आपल्याला नाचवतं. पहा बघू, की मनाचा हा जो व्यापार आहे, हा मनाचा व्यापार जन्मल्यापासून सुरू होतो, ते मनाचा व्यापार अगदी मरेपर्यंत चालू असतो. आणि हाच मनाचा व्यापार आपल्याला पुनर्जन्माला देखील कारणीभूत आहे. कारण कसं, याच मनामध्ये अनंत वासना आणि वृत्तींचा उगम होत असतो. एखादं मोठं तळं असावं आणि त्याच्यातनं असंख्य असे बुडबुडे यात राहावेत ना, तशा तितक्या इच्छा आपल्या मनात सतत प्रसवत असतात. आहे की नाही गंमत? आता विचार करा, आपण उठल्यापासून झोपेपर्यंत रात्री या मनामध्ये किती बरं इच्छा येतात? कोणी मोजल्यात? आपण मोजूही शकत नाही. 50, 100, 1000 आपल्याला मोजताच येत नाही, कारण आपण त्याची गणतीच कधी केलेली नाही. आणि मग या इच्छा जर एका दिवसाच्या आपल्याला मोजता आल्या नाहीत, तर आपल्या आयुष्याच्या म्हणजे 100 वर्ष की जे 70-75 वर्ष जगू, त्याच्या इच्छा कशा मोजणार आणि त्यांची कशी दाद ठेवणार आपण? त्यातल्या काही इच्छा फलद्रूप होतात, काही इच्छा विरून जातात, आणि काही इच्छा मात्र पुढच्या कर्मासाठी, पुढच्या जन्माला कारणीभूत होतात. म्हणून मोक्ष मिळवायचा तो कसा मिळवायचा असतो? या मनाचं नमन करायचं असतं. या मनाचं हवे नको पण जे आहे ते संपवायचं असतं. आणि हे सर्वच संतांना कळलं होतं. म्हणून समर्थांनी पण या संपूर्ण शरीराला, देहाला चालवणारं कोण आहे, त्या मर्मावर बोट ठेवलं. आणि पहिले म्हणजे ते आहेत मन. आपण मागच्या याच्यात बघितलं, या मनाची जागा कुठे आहे, तर या हृदयामध्ये मन आपल्या हृदयाच्या मागच्या बाजूला जे अष्टदळ कमळ युक्त जे असं एक कमळ आहे, त्याच्यामध्ये मनाच्या जागा आहेत. आणि या मनाच्या 2 भार्या पण आहेत बरं. त्याची पहिली भार्या आहे ती चिंता, आणि पहिली भार्या आहे ती बुद्धी, आणि दुसरी भार्या आहे ती चिंता. या 2 भार्यांच्या सहकार्याने मन असंख्य असे खेळ करत राहतं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. हे सतत खेळ चाललेले असतात. आणि त्या खेळामुळे काय होतं, मनात असंख्य अशा वासना जन्माला येतात.
आणि या वासनाच माणसाला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवून ठेवतात. म्हणून पहिल्यांदा जितकं मन सुदृढ कराल, जितकं मन निकोप कराल, जितकं मन निर्मळ कराल ना, तेवढा तेवढा तुमची आध्यात्मिक साधना उत्तमोत्तम होत राहते. तेवढी तेवढी तुमची परमार्थिक साधना, परमार्थ मार्गावरची वाटचाल उत्तम होत राहते. त्याच्यामुळे पण या मनाला पूर्णपणे निर्मल करणं सोपं नाही बरं, कारण आपल्या हातातच नाही ते. मग आपल्या हातात काय आहे? तर या मनाला स्वच्छ करत राहणं, या मनाला शुद्ध करत राहणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवत भक्ती. बाकी या वरपासून खालपर्यंत देहापर्यंत सगळ्या गोष्टींना तुम्हाला औषधं आहेत की नाही? फार्मामध्ये जा, तुम्हाला सगळ्यावर औषध मिळेल. काही दुखतंय म्हणा की औषध आहे, पण माझं मन दुखतंय, हो द्या बरं गोळ्या, असं म्हणलं तर कोणी देईल का? देत नाही. कारण त्या मनाला औषधच नाही काही दुसरं. आणि त्या मनाचे खेळच इतके विचित्र की त्याच्यावरती औषधं तरी काय काय काढणार. इतक्या विचित्र मनाला सांभाळायचं म्हणजे सोपं काम नाही. सायकोलॉजी हे शास्त्र म्हणून डेव्हलप झालं, पण त्याच्यावरती उपाय म्हणून जे आहेत ना, त्या उपायासाठी पुन्हा भगवत भजनाकडेच यावं लागतं. संत संगती आहे, भगवत भजन आहे, नामस्मरण आहे, या उपायानेच त्या मनाला शांत करता येतं. आणि हे सगळ्या संतांनी ओळखलं, म्हणूनच त्यांनी सुंदर असे मनाचे श्लोक लिहिले. पहा की एखाद्या मोठ्या खडक्यावरती जर ना अशी सतत धार ठेवत राहिली ना, तर आज ना उद्या हळूहळू हळूहळू त्या खडकाला भेग पडते, तो फुटतो. आता पाण्याने कधी खडक फुटलाय का? पण ती संतत धार असते ना, त्याने तो दगड आहे तो फुटतो. तसंच या मनावरती जर सद्विचारांचे संस्कार करत राहिलं ना, तर हळूहळू मन बदलतं. कारण या मनाचा चंचलपणा इतका आहे, ते कुणालाही आवरत नाही. पण त्या मनाचा एक असा छोटासा त्याचा वीक पॉइंट पण आहे की ते मन सतत कुठेतरी चिकटलं जातं. या मनाला सतत कुणाचा तरी आधार लागतो बघा. आज आपणही संसारामध्ये इतकी अनेक प्रपंचामध्ये आपण सुख-दुःख झेलतो, इतके अनेक आघात होतात, पण तरी देखील या मनाला कुठेतरी असं वाटतं ना की आपण नाही, आपल्याला काहीतरी आधार पाहिजे. आणि मग माणूस परमार्थाला लागतो. जो त्रिविध तापे पोळला तोच परमार्थी अधिकारी झाला, असं समर्थाने म्हणले. तर ह्याच्याचसाठी की हे जे शरीर आहे या प्रपंचामध्ये आदिदैवी आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक असे ताप माणसाला छळतात. आणि ते छळले ना की मन अगदी त्रस्त होऊन जातं बघा. नको नको वाटतं. इतकं केलं तरी माझ्या वाट्याला हे, अरे ते तुझ्याच कर्माची फळ आहेत. पण हे मन मानायला तयार नसतं. आणि मन इतकं दुखतं की आता मला कुठेतरी शांती पाहिजे बघा मनाला. मनाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. बाकी काही नको, पण मनाला समाधान पाहिजे. आणि म्हणून या मनाला जर लावायचं असेल, त्या मनाला कुठेतरी चिकटवायचं असेल, तर ते भगवंताच्या पायाशी चिकटवा. ते भगवंताच्या पायाशी चिकटलं ना की ते कुठे जात नाही, मग ते त्याच्यात रमून जातं. आणि हेच संतांनी ओळखलं. म्हणून संतांनी या मनाच्या श्लोकाचं असं औषध म्हणूनच दिलेलं आहे. कारण हे मनाचे श्लोक माणसाला काय करतं, तर सुदृढ बनवतं, शुद्ध करतं. आणि मनाला शुद्ध करायची एकमेव प्रक्रिया आहे, ती म्हणजे प्रेम. अंतःकरणामध्ये प्रेम जागृत झालं ना की मन आपोआप शुद्ध होत जातं. पण ते प्रेम कोणाचं पाहिजे? विषयांचं प्रेम केलं तर विषयांच्याच मागे धावेल. म्हणून ते भगवंताचं प्रेम हवं. प्रेम कशाचं हवं? तर भगवंताचं प्रेम हवं. आणि एकदा भगवंताचं प्रेम आलं ना, तो भगवंतच आपल्याला सगळीकडे दिसू लागतो. म्हणून संतांच्या बाबतीत म्हणतात ना, संतांना माऊली का म्हणावं? कारण माऊलीच्या मध्ये जे प्रेम आहे ना, सर्वानुभूती समत्व, हे फक्त संतांच्या मध्ये असतं. कारण संतांच्या मनामध्ये सर्वानुभूती प्रेम असतं. आणि म्हणून मन शुद्ध करायची प्रक्रिया असेल तर ती प्रेमाने सुरू करावी. आणि प्रेमाने मनाचे श्लोक आहेत ना, ते नित्य म्हणत राहावे. आदरे मुख्य देव तो आदरे ओळखावा. तसा हा जो मनाचे श्लोक आहेत ना, ते रोज औषध म्हणून घ्यावं. आता असतात ना, बीपीच्या गोळ्या घ्या, अजून डायबेटिसच्या गोळ्या घ्या, थायरॉइडच्या गोळ्या घ्या. आहे का त्याला काही पर्याय आहे का? नाही केलं की लगेच त्याचा रिपोर्ट येतोच आहे भरपूर मोठा. आणि मग त्याच्यातनं अनेक कॉम्प्लिकेशन निर्माण होतात.
तसंच आपण जी काही साधना करू, जी काही उपासना करू, त्या उपासनेमध्ये मनाचे श्लोक हे औषध म्हणून ठेवलं पाहिजे. कारण हे मनाला सगळ्या संतांमध्ये किंवा समर्थ काय किंवा दिनकर स्वामी काय, दोघांनीही मनासाठीच हे श्लोक लिहिलेले आहेत. मनाला सुदृढ करण्यासाठीच हे श्लोक लिहिलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मनाला एकदा एखादी गोष्ट मनात गेली ना, की ती आतमध्ये बिंबून ते संस्कार होऊन राहतात. हे मन जन्ममृत्यूला का कारणीभूत होतं? कारण मनाला आता विषयांचे संस्कार आहेत. मागच्या जन्मामध्ये विषयाचेच संस्कार जास्त झाले, म्हणून हा देह मिळाला आणि आपल्याला या कर्मात भोगायला लागलं. पण म्हणून ते संस्कारच भक्तीचे करा आणि त्याच्यासाठी मनाचे श्लोक नित्य नेमाने गात राहा. रोज निदान 5, 10, 15 जसं शक्य असेल त्याचे गावे. हळूहळू हळूहळू ते श्लोक आहेत ते त्याचा प्रभाव करतच करतं. मला सांगा, ती गोळी घेतल्यावर कुठून कशी जाते आपल्याला कळतं का काही? या मार्गाने गेली का तिकडने गेली, काय त्याच्यातलं आपल्याला कळत असतं? त्या गोळीत काय इन्ग्रेडियंट आहे, काय घातलेलं असतं, आपल्याला काही माहित नसतं. विश्वासाने आपण गोळी घेतो ना, डॉक्टर देतो, आपण घेतो. पण इथे मनाचे श्लोक तर समजून उमजून दिलेलं औषध आहे. संतांनी अर्थ सांगून दिलेलं औषध आहे. आणि संसारातला असा कुठलाही प्रश्न नाही जो या मनाच्या श्लोकात मिळत नाही, ज्याचं उत्तर या मनाच्या श्लोकात मिळत नाही. सगळीकडे त्याचं उत्तर दिलेलं आहे. कुठलाही असो, अगदी नामस्मरण असो, चिंता असो, दुःख असो, उद्वेग असो, समर्थांनी दासबोधच पूर्ण लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मनाशीच संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून या मनाच्या श्लोकाचं महत्व अपरंपार आहे. आणि दिनकर स्वामींनी देखील सुंदर असे 100 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. आता फरक एवढाच आहे की समर्थांनी जेव्हा मनाचे श्लोक लिहिले तेव्हा त्यांनी गणपती, शारदा असं वेगवेगळ्या देवी देवतांचं स्तवन करत करत मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. पण दिनकर स्वामींनी मात्र थेट डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आणि पहिला श्लोक त्यांचा आहे तो आपण म्हणूयात. मना एकाईक जे सांगी जेते, रमाकांत जीवी सुखावी तया ते, जयाने दिले आपुले सौख्य भक्ता, तयाला भजे नायके अन्य वार्ता. मना एक आईक जे सांगी जेते, पहिलाच श्लोकाची पहिलीच ओवी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं हे सत्क्रियेबद्दलचा हा श्लोक आहे. पहिलाच श्लोक आहे मनाचा श्लोकाचा त्यांचा. सत्क्रिया मना एक आईक जे सांगी जेते, मनाला उपदेश आहे. आणि आता ह्याचा पहिला अर्थ असा की एकच गोष्ट ऐक मना. आपण किती गोष्टी ऐकत असतो, या मनावरती किती जण काय सांगत असतात. घरचे सांगतात, दारचे सांगतात, ऑफिसचे सांगतात, बाहेरचे सांगतात. पण आमचे दिनकर स्वामी म्हणतात मना एकच गोष्ट ऐक बरं. आणि काय ऐक? जे सांगिजेल ते ऐक. आता कुणी सांगावं आणि कुणी ऐकावं? जो सांगणार आहे तो तसा अधिकारी व्यक्ती पाहिजे की नाही? तो तसा अधिकारी व्यक्ती पाहिजे. आणि त्याने जे सांगेल तेच ऐकावं. त्याने जे सांगेल तेच ऐकावं. आता मग ह्याच्यासाठी सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूंचीच कृपा असेल तर आपण जे सांगू ते ऐकलं तर त्याचं आपल्याला आपल्या हितकारक असतं. म्हणजे पहिलंच इथे लक्षण सांगितलेलं आहे ते श्रवण भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. मना एकाईक जे सांगी जेते, रमाकांत जीवी सुखावी तया ते. कोण सुख देते तुला? मना असा विचार कर बरं की तुला सुख देणारा ना तो रमाकांत एकच आहे. तो रामराय आहे. तोच तुला सुख देणार आहे. तुझ्या जीवाला तोच सुख देणार आहे. शांतीही तोच देणार आहे. म्हणून हे मना एक ऐक जे सांगितलं ते ऐक. श्रवण कर. आता श्रवणाची पण गंमत अशी, आपल्याला किती काय गोष्टी आपण श्रवण करत असतो, किती काय गोष्टी ऐकत असतो. पण श्रवण तरी कसं करावं, श्रवण तरी कशाने करावं आणि श्रवण काय करावं हे समर्थाने पण दासबोधामध्ये आपल्याला सांगितलंय नाही का? कुठल्या गोष्टीचं श्रवण करावं, काय करावं आणि त्याची फलश्रुती काय हेही समर्थ सांगतात. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात. काय उपयोग आहे? आपण केलेला निश्चय जर मोडणार असेल तर अशा श्रवणाचा काही उपयोग आहे का? तर नाही. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे.
असं वक्तृत्व जे तुम्हाला मायेमध्ये गुंफवून ठेवणार आहे, मायेमध्येच तुम्हाला अडकवून ठेवणार आहे, असं वक्तृत्व काय कामाचं, किंवा असं श्रवण काय कामाचं. त्याच्यामुळे अशा गोष्टी आहेत त्या आपण त्यागल्या पाहिजेत. म्हणून श्रवण कुणाकडनं करावं, तर श्रवण करावं त्या गुरुमुखातनंच श्रवण करावं. समर्थांनी श्रवणाची व्याख्या करताना सांगितलेल्या वक्त्याला पण काही निकष घालून दिलेत बरं. आणि वक्त्याचा पहिला निकष आहे समर्थांनी सांगितलेला, तो म्हणजे वक्ता असावं साचार अनुभवाचा. अवघड गोष्ट आहे हो, साचारपणा आणि अनुभवाचा. आपल्याला अनुभव काय, आपण त्यांचीच कृपा म्हणून आपण बोलतो, पण वक्ता असावं साचार अनुभवाचा. साचार स आचार, नुसतं बोल बच्चन उपयोग असं नाही, तर वक्ता आचार पूर्ण पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आणि हे फार दुर्मिळ आहे, कारण बोलणं सोपं असतं, शिकवणं सोपं असतं, पण आचरण करणं अत्यंत अवघड असतं, अत्यंत अवघड असतं. या बाबतीत एकनाथ महाराजांची गोष्ट सांगितली जाते बरं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना एक बाई त्यांच्याकडे आली आणि आपल्या लहान मुलाला घेऊन आली, आणि ती त्यांना म्हणाली की महाराज, हा गूळ खूप खातो, यांच्या गुळाची काय सवय जात नाही, खूप गूळ खातो, त्याचा गूळ तुम्ही सोडवा बरं काही करून. शांती महाराज यांनी एकनाथ महाराजांनी त्याला बसवलं, त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाई तुम्ही असं काम करा, तुम्ही साधारण 10 दिवसांनी या, 10 दिवसांनी मी तुम्हाला सांगतो. बाई आपली मुलाला घेऊन गेली. 10 दिवसानंतर पुन्हा मुलाला घेऊन आली. काही नाही, त्यांनी आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या पोराच्या पाठीवर हात फिरवला, प्रेमाने मायाने हात फिरवला आणि त्याला सांगितलं, बाळा गूळ चांगला नसतो बरं तब्येतीला, बंद कर आता तू खाणं, सोडून देतो खाणं, गूळ अति खाण्याने त्रास होतो. ठीक आहे म्हणाला मुलगा, आणि म्हणाला जाऊयात आपण आईला. त्या बाईला मोठं आश्चर्यच वाटलं, हे काय, हेच सांगायचं होतं तर पहिल्या दिवशी का नाही सांगितलं म्हणे, आता 10 दिवसानंतर तेच सांगणार होते, हे पहिल्या दिवशी सांगायचं होतं. तर एकनाथ महाराज हसले आणि म्हणाले, बाई अहो मी स्वतः रोज पुरणाच्या पोळ्या खातो, आणि या मुलाला मी गूळ सोडा म्हणून कसं बरं सांगू. तर मला 10 दिवसात गूळ सोडला, मी 10 दिवस गूळ सोडला, म्हणून मी आज त्याला हक्काने किंवा अधिकाराने सांगू शकतो की बाळा गूळ तब्येतीला चांगला नसतो. त्याच्यामुळे संतांचं वैशिष्ट्य हे की संत काय करतात, तर संत स्वतः आधी केले मग सांगितले, म्हणून त्यांना संत म्हणलं जातं. म्हणून आपण श्रवण करावं ते कुणाच्याकडनं करावं श्रवण, तर गुरुमुखातनं श्रवण करावं. कारण तो जो वक्ता असतो तो त्या अनुभवाचा पाहिजे, आणि अशा श्रवणाचा परिणाम होतो. म्हणून स्वामी म्हणतात, मना एक ऐक जे सांगितले ते. तो अधिकार त्यांना आहे की मी जे एक गोष्ट सांगतोय ते तू एकच गोष्ट ऐक. आणि संत कधीच दुसरं काही सांगत नाहीत. संत काय सांगत असतात की सखया दासा भक्ती भजन दे निरंतर. मारुतीला मागतात आणि लोकांनी सांगतात भक्ती भजन करत राहावं, आणि हेच सांगितलं त्यांनी. पुढे म्हणतात, पण हा जो ग्रंथ आहे, ग्रंथाचं श्रवण करताना अजून 2 गोष्टी काळजी घेतल्या पाहिजेत. तो म्हणजे असं नसावं, एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला, तेने संशयाची वाढला जन्मवरी. हा ग्रंथ वाचला, या ग्रंथातली काही प्रमेय आहेत ती त्या ग्रंथामध्ये उलटच सांगितलेली आहेत. त्या ग्रंथामधले वाचला की अजून 3रा ग्रंथ हातात घेतला, त्याच्यातली प्रमेय ती 4थीच सांगितलेली आहेत. अजून 5वा ग्रंथ घेतला, त्याच्यातलं इतका, शेवटी समर्थांचं वाक्य आहे की मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला. हे इतकं असं अखंड वाचन झालं ना की असा गोंधळ उडतो. म्हणून असं फार वाचत बसू नये, त्या वाचनेला साधनेची पण जोड द्यावी. आता साधना कुठली, जे वाचलेलं आहे त्याचं मनन करणं हीच साधना, आणि ह्यालाच अध्यात्म आहे. आणि जी साधना आणि जे मनन केलेलं आहे ते आचरणात आणणं हीच साधना आहे. मग आता तुम्ही एक पुस्तक वाचून, एक ओवी वाचून त्याचं मनन करून केलं, आणि 10 पुस्तकं वाचले, त्यातली 10 प्रमेय उलटी सुलटी वाचून उलट सुलट आचरण केले तर चालेल का? नाही की नाही. त्याच्यामुळे संत सांगतात की वाचन पाहिजे आणि साधनही पाहिजे. आता वाचन आणि साधन कसं आहे बरं, दोन्ही एकमेकाला पूरक गोष्टी आहेत.
जे सायन्सचे विद्यार्थी त्यांना माहिती आहे की की आपल्याला प्रॅक्टिकल पण करायला लागतं आणि थेअरी पण करायला लागते. जेव्हा थेअरी करतो आणि प्रॅक्टिकल करतो तेव्हाच त्याचे मार्क मिळतात ना. फक्त प्रॅक्टिकलचे फक्त थेअरीचे मार्क मिळत नाहीत. मग वाचन हे थेअरी आहे आणि प्रॅक्टिकल हे साधन आहे. आणि समर्थ हे म्हणतात, आचारे विचारे पाविजे पैल पार. वाचन करताना, श्रवण करताना तुमच्यामध्ये काय होतं तर त्याचे संस्कार होत असतात. तुमचं त्याच्यावर मनन होत असतं. कुठल्याही ग्रंथाचं वाचन होत असतं किंवा कुठल्याही वक्त्याकडनं तुम्ही काही श्रवण करत असतात ना, ते आपल्याकडे हृदयापर्यंत जातं आणि हृदयात ते उतरलं की त्याचं मनन करायला लागतं. ती बुद्धीची खोडच आहे. आपण काही ऐकलं की त्याच्यावर चिंतन चालू होतं. म्हणून संतांनी पण सांगितलंय की अखंडित अध्यात्म श्रवणी पडावे. आम्हाला दुसरं काही ऐकायला देऊ नको. आता दिनकर स्वामी पण तेच सांगतात ना, एकच ऐक, बाकी काही ऐकू नको. काय ऐकायचंय तर अखंडित अध्यात्म करणी पडावे. या कानावर ना फक्त अध्यात्मच करणी पडू दे, बाकी दुसरं काही नको. आचारे विचारे पाविजे पैल पार. म्हणून भारंभार 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 वाचू नये, तर काय करावं, जे वाचावं त्याच्यासाठी त्याच्यावर चिंतन करावं आणि चिंतनातनं साधन करावं, म्हणजे त्याचं ते आचार करावा. आपण रात्रंदिवस वाचन केलं, रात्रंदिवस काही आपण ऐकत राहिलो आणि जर समजा वृत्तीमध्ये काही फरक पडला नाही तर सगळं मुसळ केलं जातं. काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे विचारांबरोबरच आचारालाही तेवढंच महत्वाचं आहे. याच्या बाबतीत ना एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे बादशहाची बिरबलाच्या गोष्टी भरपूर आहेत. तसंच एकदा बादशहाने ना बिरबलाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणून त्याने 3 मूर्ती आणल्या आणि त्या 3 मूर्ती आणल्या आणि त्या 3 मूर्तीमध्ये बिरबलाला सांगितलं, बिरबला ह्याच्यातली उत्कृष्ट मूर्ती मला शोधून दे बरं. सगळ्यात चांगली मूर्ती आहे ती कुठली तुझ्या बाबतीत. थोडं नीट बिरबलाने सगळ्या मूर्ती बघितल्या. तिन्ही मूर्त्या एकास एक सुंदर होत्या. कुठेही उणं ठेवायला जाऊ नव्हते आणि तिन्ही सारख्याच होत्या. समसमान मूर्त्या होत्या तिन्ही. अजून बिरबल असतो, बिरबलाने हुशारीने बघितलं तर त्या तिन्हीमध्ये फरक होता. त्यातली पहिली जी मूर्ती होती ना, त्या पहिली मूर्तीचे दोन्ही कान होते, त्याला 2 छिद्र होती. ठीक आहे. नंतरची जी मूर्ती होती त्याला एका कानाला छिद्र होतं आणि एका तोंडाला छिद्र होतं. आणि त्याच्यानंतरची जी मूर्ती होती तिच्या एका कानाला छिद्र होतं आणि एका हृदयाला छिद्र होतं. बिरबलाने नक्की ताडलं की याच्यामध्ये काहीतरी गंमत असली पाहिजे, म्हणून त्याने एक तार मागवली आणि ती जी पहिली मूर्ती होती त्यातल्या एका कानातनं तार घातली, ती दुसऱ्या कानातनं बाहेर आली. तीच तार त्याने त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तोंडातनं बाहेर आली. त्याच्यानंतरची तिसरी तार त्याने घातली, त्या मूर्तीच्या त्या कानात घातली, तर ती हृदयापर्यंत गेलेली त्याला दिसली. आणि मग बिरबलाने सांगितलं की महाराज, ही तिसरी मूर्ती आहे ना, ही फार सुंदर आहे, ही उत्कृष्ट मूर्ती आहे. बादशाह अचंबित पडला. काय लॉजिक लावलंस म्हणे तू याला, काय केलंस असं. तरी इतकं सुंदर आध्यात्मिक त्याला उपदेश दिलेला आहे. सांगतात, महाराज हे जो पहिलं आहे ना, हा माणूस श्रवण भक्ती करतो, पण कशी करतो म्हणाला, इकडून तिकडे म्हणतात नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आज ऐकलं ते दोन्ही कान उघडेत याचे, इकडनं ऐकलं ते तिकडनं पास झालं, कुठे जातच नाही म्हणावं. त्याच्यानंतर दुसरं, तर तो दुसरं म्हणतो ना की हा माणूस ऐकतो पण हा बोलून दाखवतो सगळ्यांना. अरे हे काय, समर्थाने सांगितलंच आहे, स्वतः ऐकावे आणि निरूपणही करावे. पण गंमत अशी, ह्याच्यामध्ये फक्त आध्यात्मिक निरूपण हाच मार्ग धरलेला नाही, तर लोक काय करतात ना, अध्यात्म ऐकतात आणि लोकांना उपदेशाचे दोष देतात. आता मूर्ख लक्षणं वाचली की आपण पहिल्यांदा काय करतो, आपल्या घरात बाकीच्यांना कोणाकोणाला ऐकून जातो, हे बाई हे समर्थांनी मूर्ख लक्षण सांगितलेलं आहे, हे पडत मूर्खाचं लक्षण आहे, हे असं लक्षण आहे. अरे की संतांचं वाङ्मय हे आरशासारखं वापरावं बरं, शस्त्रासारखं नाही वापरू. संतांचं वाङ्मय, संतांच्या ओव्या हे स्वतःसाठीच वापराव्यात, कारण त्याने स्वतःच बदल घडणं जरुरी आहे. संतांचं वाङ्मय आहे हे तुम्ही दुसऱ्यावरती उगारायला गेलात ना, तर ते एक दिवस तुमच्यावरच येईल, कारण तुमच्यात काय कमी दोष आहेत का. म्हणून हा जो दुसरी मूर्ती आहे, ही मूर्ती काय करतं तर दुसऱ्याचे दोष दाखवतं. संतांचं ऐकतो
श्रवण भक्ती भरपूर करतो, पण हा दुसऱ्यांचे दोष दाखवतो. आणि तिसरी मूर्ती आहे ना महाराज, ही अत्यंत उत्कृष्ट मूर्ती आहे. कारण ही मूर्ती ऐकते ते सगळं हृदयात साठवते. आणि जो माणूस हृदयात साठवतो ना, त्याच्या हृदयामध्ये नक्कीच परिवर्तन होतं. कारण त्याच्यावरती तो चिंतन करत असतो. समुद्रायसी साठवणं तो सत्वगुण. समर्थांनी सत्वगुणाची व्याख्या सांगितलेली आहे. आपण अनेक लोकांचे दोष बघतो, अनेक लोकांचे आपण उणीधुणी बघतो, पण ती काढू नयेत, ती आपल्या हृदयात ठेवावीत आणि अनेक गोष्टी ऐकाव्यात. आणि त्याचं काय आहे, आपण ते सार घ्यावं. आता श्रवणात तर इतका गोंधळ घातलात ना लोक. श्रवण म्हणजे लोक सांगतात सार घ्यावं म्हणजे काय, जे वक्ते सांगतात त्याच्यातलं आपल्याला आवडेल ते घ्यावं, सार घ्यावं, आणि बाकीचं नाही आवडेल ते टाकून द्यावं, असं सांगितलंय का संतांनी? श्रवण असं करायचंय का? आपल्याला आवडेल ते घ्यावं. सगळे संत मोठेपणा, सगळे संत अत्यंत नम्रतेने सांगितलेलं असतं, जे जे रुचेल ते ते घ्यावे. अहो, पण असा त्यांचा अर्थ नाही. संतांनी सांगितलेली सगळीच गोष्ट जी आहे ना, ती आपल्या उपदेशासाठीच असते, आपल्या हितासाठीच असते. म्हणून संत म्हणतात, जे संतांनी सांगितलंय ना करायचं ते करायचंय, आणि संतांनी जे नाही सांगितलंय ना ते नाही करायचं. कारण संत हे परमेश्वराचंच दुसरं रूप आहे. आणि म्हणून आपलं प्रवचन कधी चांगलं झालं म्हणावं, की जेव्हा आपल्या प्रवचनाने एखादा जरी माणूस एखादी गोष्ट करायला, एखादी ओवी जगायला जर समजा तो तयार झाला किंवा तो प्रयत्नरत झाला ना, तर ते प्रवचन चांगलं झालं म्हणावं. वृत्तीमध्ये फरक झाला पाहिजे. श्रवण ही नुसती घोकमपट्टी नाही, किंवा हे भारंभार ग्रंथाचा अभ्यास करणं नाही. तर कसं पाहिजे, तर ती वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. म्हणून आचार्य रजनीश पण म्हणत असत, की माझ्या प्रवचनाने लोक बेचैन झाली ना तरच मला आवडतं. स्तुती परे असं फक्त छान 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 म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या आतमध्ये विचारांची खळबळ झाली पाहिजे, विचारात परिवर्तन झालं पाहिजे, तर ते श्रवणाला अर्थ आहे. म्हणून भारंभार पुस्तकं वाचू नका, भारंभार ऐकत पण जाऊ नका, पण एक करा. कारण समर्थांनी सांगितलंय, बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. हा अति ज्ञान असल्याचा हा गोंधळ आहे सगळा. अति ज्ञान सगळं अति. कसं आहे, सगळ्याच गोष्ट अति गोष्ट झाली ना की हे होतं. काही लोक अगदी पुस्तक पंडित असतात, उत्कृष्ट व्यक्ता, पण संतांच्या मध्ये आणि या विद्वानांच्या मध्ये काय फरक आहे सांगू का? विद्वान कसे असतात ना, की सोपी गोष्ट अवघड करून सांगतात. भरपूर वाचलेलं असतं, भरपूर वेदांचं भरपूर ज्ञान असतं, ज्ञानाचा घडा असतो, त्याच्यामुळे सोपी गोष्ट अवघड भाषेत सांगितली जाते. आणि संत आमचे कसे असतात, की अवघड गोष्ट सोप्या भाषेत सांगतात, आणि म्हणून ती आपल्याला भेटते. आज सगळे दासबोध, ज्ञानेश्वरी, सगळे ग्रंथ हे किती प्रासादित आहेत बघा. त्याचं कारणच हे, संतांनी आपल्यासाठी माया ब्रह्माचं विवरण या 4 वाक्यामध्ये 4 ओव्यांमध्ये लिहिणं काय सोपं आहे, पण समर्थांनी केलं की नाही. आपल्याला इतकं सोपं करून सांगितलं, इतकं सोपं करून सांगितलं. ही संतांची खासियत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे. भरपूर शास्त्रांचा अभ्यास करूच नका. ज्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असतं ना, त्याला एक ग्रंथही पुरतो. कुठलाही एक ग्रंथ घ्या, मग ज्ञानेश्वरी घ्या, दासबोध घ्या, भागवत घ्या, किंवा अजून कुठलं घ्या, एक ग्रंथ. सगळ्या ग्रंथांचं सार तेच आहे, पण त्याच्यावर अशी श्रद्धा ठेवा की त्याने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. पण आता समर्थांची गंमत अशी, की समर्थांना आत्मज्ञानी पुरुष तर बनवायचाच आहे, पण त्यांना महंतही निर्माण करायचे आहेत. आणि महंत कसे पाहिजेत, तर सगळ्यामध्ये पारंगत पाहिजे. महंताला जसं दासबोधाचं ज्ञान पाहिजे, तसं ज्ञानेश्वरीचंही दास पाहिजे. जसं त्याला माया ब्रह्माचं निरूपण करता आलं पाहिजे, तसं त्याला प्रपंचाचे आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिकता माहीत पाहिजे. म्हणून बहुश्रुतता योग्य आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. एकच निश्चय करायचा, तोही उडून जाईल, तो राहणारच नाही कुठे. आपला आधीच इथे मुळात एक निश्चय व्हायला मोठी मुश्किल, त्याच्यामध्ये जास्त वाचत गेलो
तर आपलं त्रासच होईल. एक निश्चय तो पण नीट राहणार नाही. कारण काय होतं, मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. अनेक धर्मग्रंथांमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये अनेक मतमतांतर असतात. सांख्यवाद आहे, आगम निगम आहे, अनेक वाद आहेत. या वादातनं सामान्याला घेणं खूप अवघड होतं आणि म्हणून श्रवण कसं करावं, तर गुरुमुखातूनच श्रवण करावं. वक्ता साचार बघावा. ज्या वक्त्याला खरंच अनुभवाची ओल पाहिजे, तरच तो तुम्हाला ते सांगू शकेल. आता असा वक्ता मिळणे मुश्किल, पण म्हणून आपल्याला जिथे जरा जरी ओल दिसेल ना, तरी त्याच्या आपण पायाशी राहावं, त्याच्याकडनंच ऐकावं आणि अशा श्रवणाचा आपल्याला फायदाच होईल. वक्ता असावा साचार अनुभवाचा. म्हणून काय म्हटलंय त्यांनी, रमाकांत जीवी सुखावी ते मना एक आईक जे सांगिजे ते, रमाकांत जीवी सुखावी तयाते. तुला सुख देणारा, तुला स्थैर्य देणारा असा तो एक रमाकांतच आहे. त्याच्यामुळे मना तू कुणाची भक्ती कर, तर रमाकांताची भक्ती कर, रामाची भक्ती कर. कारण रामाचं ब्रीदवाक्यच कसं आहे, राम एक वचनी आहे. तिथे एक आला पुन्हा, एक पत्नी आहे, एक बाणी आहे आणि मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तो अद्वैताचा पुरस्कार करणारा आहे. द्वैत नाही कुठेही रामाच्या मध्ये, रामाच्या सगुण निर्गुण चरित्रामध्ये कुठे द्वैत नाही, दुमत नाही. देवा भक्ता तोची एक असा आहे, देवांमध्ये तो आहे, भक्तामध्ये तो एक आहे आणि द्वैत नाहीसं करणारा असा राम आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, मना एक आईक जे सांगिजे ते, रमाकांत जीवी सुखावी तयाते. आणि खरंच आहे, अद्वैतवाद आहे ना, त्या अद्वैतवादानेच आपल्याला या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये, चराचरात पूर्णपणे भरून राहिलेल्या अशा त्या परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होणार आहे. एकच, दोन परब्रह्म नाहीत, दोन रूप नाहीत, ते एकच रूप आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. जे या विश्वाला चालवते तेच तुमच्या देहालाही चालवते. जसं तुमचा देह त्रिगुणात्मक आहे, तसा ते विश्वही त्रिगुणात्मकच बनलेलं आहे. सत्व, रज आणि तमगुण. याने काय होईल बरं, हा जो त्रिगुणात्मक देह आहे तो तुझा सत्वगुणी बनेल. त्या रमाकांताला, त्या रामाचं भजन केल्यावरती काय होईल की सत्वगुण हा तुझा स्वभाव बनेल, रजोगुण हा तुझा आविर्भाव बनवेल आणि तमाचा अभाव होईल. केवढं सुंदर वाक्य रे. सत्वगुणाचा तुमच्याकडे स्वभाव झाला पाहिजे, सहजता आली पाहिजे. सत्वगुण हा स्वभाव, विष्णूचा रूपच मुळात कसं आहे तर सत्वगुणी आहे आणि श्रीराम हा विष्णूचाच अवतार असल्यामुळे की राम ह्या सत्वगुणी आहे. आता त्यांनी युद्ध केलेली आहेत, पण युद्ध कशासाठी केलेली आहेत की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम, की दुष्टांचा संहार करण्यासाठी युद्ध झालेली आहेत. म्हणून त्याचा रजोगुण त्याच्यामध्ये आहे, पण तो आविर्भावात्मक आहे, तो त्याचा स्वभाव नाहीये. स्वभाव काय आहे रामाचा, आणि रामाची मूर्ती बघितल्यावर कुठल्याही मंदिरातल्या कुठल्याही रामाची मूर्ती घेऊन बघा, राम कसा वाटतो, शांत वाटतो, सत्वगुणी वाटतो ना. रामाची मूर्तीच आहे, क्षत्रिय आहे बरं, अगदी युद्ध सज्ज असा राम असतो अनेक ठिकाणी, पण आमचा चाफळचा राम बघा, विदेही राम आहे. सज्जनच्या रामाच्या मूर्ती बघा, सत्वगुण हा त्याचा प्रधान गुण आहे. कारण रजोगुण हा त्याने आणलेला आव आहे, तो आविर्भाव आहे, आणि तमाचा पूर्णपणे अभाव आहे. आता या रामाचं काय वैशिष्ट्य सांगतात दिनकर स्वामी, जयाने दिले आपुले सौख्य भक्ता, तया भजे नायके अन्य वार्ता. या रामाचं ब्रीद असं की त्याने आपलं सौख्य दिलं हो भक्तांना. काय दिलं, आपलं सौख्य दिलं, आपलं सुख दिलं. आपलं जे म्हणून सुखकारक आहे ते भक्तांना देणारा राम आहे. तिथे कुठेही दुमत नाही. आपल्या मनाचं स्वरूपच कसं आहे, सच्चित आनंद असं स्वरूप आहे. जीव हा सच्चिदानंद रूपच आहे आणि राम तर प्रत्यक्ष परमात्मा अवतार आहे, तो सच्चिदानंद रूपच आहे आणि ते त्याने आपल्या भक्तांना दिलेलं आहे. प्रत्यक्ष निर्याणाच्या वेळी देखील अखंड सगळी अयोध्यापुरी त्याने याला नेलेली आहे.
त्यांचा उद्धार केलेला आहे. अयोध्यापुरी जेणे नेली विमानी, तर सगळ्यांना उद्धार करणार आहे. शरणागत वत्सल असं त्याचं स्वरूप आहे. भक्तांना तारणारा तो आहे आणि भक्तांना सुख प्रदान करणारा आहे. म्हणून मना एकाईक जे सांगी जेते, रमाकांत जीवी सुखावी तया ते. जयाने दिले आपुले सौख्य भक्ता, तयाला भजे नायके अन्य वार्ता. नायके अन्य वार्ता. पहिलं काय? ऐक. काय ऐक? जे सांगतो ते ऐक. शेवटी काय म्हणतात? नाईक, नको ऐकूस, अन्य वार्ता. त्या रमाकांताला, रामाला भजण्याशिवाय कुठलीही वार्ता ऐकू नकोस. कारण त्याला सोडून जे जे कानावर पडेल ना, ते विषयाचं चिंतन करणारे आहे, ते माईकच आहे आणि ते तुला विषयामध्ये गुरफटवून ठेवणार आहे. ह्याच्यानंतरचा श्लोक आहे, मना राघवा लागी भावे भजावे, सविस्तार संसारिकाला त्यजावे. मना राघवा लागी भावे भजावे. भाव कसा असू दे? सत्वगुणी भाव पाहिजे. शुद्ध मनाने त्याचं भावाने पूजन कर. त्याला काही नको, पैसा नको, त्याला मोठी मोठी आमिष नको, त्याला तुझा फक्त भाव हवा आहे. भगवंत कसा आहे? तर भावाचा भुकेला आहे, म्हणून त्याला भावाने भजन कर. आणि भजन कर म्हणजे सतत त्याचं चिंतन कर. आता हे काही सोपं आहे का चिंतन होणं? आपल्या मनामध्ये, देहामध्ये विषयाचं इतकं चिंतन चालू असतं, परमार्थात आपण इतके गुंतलेलो, आपण प्रपंचात इतके गुंतलेलो असतो की परमार्थ देखील आपण त्या प्रपंचातच करतो. बरं, माठ जरी घेऊन बसलो ना तरी आपलं सगळीकडे लक्ष असतं. घरात कोण आलंय, कोण गेलंय, कुठे बेल वाजली, आता सकाळी बेल वाजली म्हणजे कोण आला, भाजीवाला असेल, दूधवाला असेल. इतका माणूस परमार्थ करताना देखील प्रपंचात गुंतलेला असतो. पूजा हे आपल्याकडे फक्त कर्म आहे, पण भाव सगळा आपल्या प्रपंचात असतो. असं करून नाही चालणार. जो परमेश्वर आहे, जो या सगळ्याच्या पलीकडे आहे, जे जे भासे ते ते नासे, असं त्याचं रूप आहे. मग असं जे रूप करायचं ते इतकं सूक्ष्म रूप जायचं, तर हा भाव असा विखुरलेला ठेवून कसा चालेल बरं? त्या भावाला आपल्याला कुठेतरी एकीकरण केलं पाहिजे ना, कुठेतरी केंद्रीकरण त्या भावाचं झालं पाहिजे. आणि तो भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्य वार्ताच कानी पडणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सविस्तार संसारिकाला त्यजावे. काय करावं तर सविस्तार संसारिकाला, संसारिक म्हणून जितक्या गोष्टी आहेत ना त्याला आता इथे गंमत बघा, संसार त्यजायचा नाही. कुठेही असं स्वामी सांगत नाहीत की संसार सोडा. संसारिकाला त्यजा म्हणजे संसारिकाची आसक्ती सोडा. संसाराची आसक्ती सोडा. आणि कशी सोडायची आहे? सविस्तार सोडा. खरंच आपला जितका प्रपंच बाहेर असतो ना त्याच्या दुप्पट प्रपंच आपला आतमध्ये असतो बरं, शरीराच्या. आपण जो करतो जो प्रपंच हे हिमनगाचं टोक आहे. आपण ह्या सगळ्याचं मूळ जर म्हणाल तर ते मूळ आपल्या वासनेत आहे आणि तो आतला प्रपंच आहे. आणि तो कसा आहे? सविस्तार आहे. संसार हा बाहेरचा आपली कर्म आहेत, पण त्याला प्रेरक अशी जी काय त्याची भूमिका आहे ती आतल्या संसाराची आहे. म्हणून स्वामी सांगतात, सविस्तार संसारिकाला त्यजावे. पण खरं सांगू का, जीवाला स्वतःच्या बळावर असं त्याग करणं अशक्यच आहे. त्याला गुरुकृपाच पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी पुढच्याच ओळीत सांगतात, सदा आदरे संत संगा करावे, महादुस्तरा शोक पारासी जावे. काय करावं म्हणतात स्वामी? सदा आदरे संत संगा करा, संतांचा सहवास करावा. मना संग जो सर्व संगास तोडी. सर्व संघाला तोडणारा असा संघ कुणाचा आहे? तर संतांचा संघ आहे. कारण संत आनंदाचे केवळ, संत सुखची केवळ, संत परमेश्वराची मूर्तीच आहेत. तो निर्गुण निराकार परब्रह्म स्वतः सगळ्यांना येऊ शकत नाही, म्हणून संतांच्या रूपाने त्याने आपल्याला पाठवलेलं आहे. आणि आपण त्यांची सेवा केली ना की आपण त्याच्यामध्ये रमून जाऊ. आता देहातला संत कुठे मिळावा?
म्हणून आपण त्यांचे हे जे चरित्र ग्रंथ आहेत हे त्यांचेच सगळे हे संतांचीच रूप आहेत. समर्थांनी आपल्याही ग्रंथाबद्दल सांगितलं होतं ना, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी जाईन, मी देहाने गेलोय, पण माझ्या वचनांच्या रूपाने, माझ्या ओव्यांच्या रूपाने मी तुमच्यामध्येच आहे, मी कुठेही जात नाही. मग संत संग करावा, तो अशा देहातला संत मिळाला तर ते जन्मोजन्मीचं पुण्याचं, पण नाही मिळाला तर आपल्याला त्यांचं वाङ्मय आहे हे आपल्याला त्यांच्यापेक्षा कुठलेही कमी नाही. ती वाङ्मय मूर्तीच आहे आपल्या संतांची, आपल्या सद्गुरूंची. आणि काय करावं? महादुस्तरा शोक पारासी जावे. महादुस्तर, काय महादुस्तर आहे? हा संसार महादुस्तर आहे, महा अवघड आहे, महा कठीण आहे. कारण यातनं जीव स्वतःच्या जीवावर पार नाही होऊ शकत. त्याला कुणाचा तरी आधार पाहिजे. आणि आधार कोण देऊ शकतो? अहो, ज्याला पोहता येतं तोच एखाद्या बुडणाऱ्याला बाहेर काढू शकतो ना. मग असा पोहणारा कोण आहे? तर सद्गुरूच असे आहेत जे तुम्हाला महादुस्तर अशा या संसारातून बाहेर काढू शकतात. शोक पारासी जावे. शोक पार, जिथं शोकाची लवलेश नाही, जिथे दुःखाचा लवलेश नाही, असं स्थळ म्हणजे कुठे? तर संतांचं चरण हेच स्थळ आहे. आणि सर्व विषयांचा त्याग झाला की आपल्याकडे संतांची अनुभूती होते, संतांची कृपा प्राप्ती होते. आणि त्या संतांचं चरण हेच शोकपाराची जागा आहे. शोकाच्या पार जाऊन जातो आपण. तिथे दुःख राहत नाही, शोक राहत नाही, आणि तिथे केवळ आणि केवळ फक्त आनंद आहे. जन्मोजन्मीचं कल्याण आहे. तिथे जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून सुटका आहे. आणि तिथे आपल्याला निव्वळ आणि निव्वळ शांती आहे. म्हणून मगाशी जे म्हणलं, रमाकांत जीवी सुखावी तयाते, असं हे सुख, आल्हाददायक असं सुख, परम असं सुख आपल्याला कुठे मिळेल? संतांच्या संगतीत मिळेल, संतांच्या चरणामध्येच मिळेल. हे दोन्ही श्लोक आपण पुन्हा एकदा वाचूयात. मना एक ऐक जे सांगी जेते, रमाकांत जीवी सुखावी तयाते. जयाने दिले आपुले सौख्य भक्ता, तयाला भजे नायके अन्य वार्ता. श्रीराम मना राघवा लागी भावे भजावे, सविस्तार संसारिकाला त्यजावे. सदा आदरे संत संगा करावे, महादुस्तरा शोक पारासी जावे. जय जय रघुवीर समर्थ. आज इथेच थांबूयात. ह्याच्यानंतरच्या श्लोकांचं आपण जे निरूपण आहे ते पुढच्या भागात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.